मला संत जनाबाई महाराजांचं एक फार गोड प्रमाण या संदर्भाने सापडलं. त्या असं म्हणतात की करू हरीचे कीर्तन, गाऊ निर्मळ ते गुण. त्या काय म्हणाल्या की करू हरीचे कीर्तन. मग माझ्या मनात सहज प्रश्न आला की ज्या अर्थी संत जनाबाई महाराजांनी इसवी सनाच्या 13व्या शतकामध्ये करू हरीचे कीर्तन असं म्हटलं, त्या अर्थी त्यांनी पुरुषांनी करू आणि स्त्रियांनी करू या भावनेने लिहिलं असेल ना. मला पहिला पुरावा सापडला. मला फार आनंद झाला की करू म्हटल्या याचा अर्थ जनाबाई महाराज सुद्धा स्त्री पुरुष समतेचा समानतेचा विचार करत होत्या. मी पुढे गेली थोडंसं. जनाबाई महाराजांनी आणखी एका ठिकाणी उल्लेख केला, नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. आता इथे संप्रदायातली एक गोष्ट अशी आहे की जो विनयकरी असतो त्या विनयकऱ्याला खूप अधिकार असतात. त्या अधिकारांमधला मुख्य अधिकार कोणता, तर तो विनयकरी कीर्तनकाराचं कीर्तन चालू असताना अभंग कोणी गायचं हे सांगू शकतो. जनाबाई महाराज ज्या अर्थी नामदेवरायांचं कीर्तन चालू असताना जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग असं म्हणून ज्ञानोबारायांना अभंग बोलायला सांगतात, त्या अर्थी त्या विनयकरी होत्या. प्रमाणच द्यायचं झालं तर त्यांचंच प्रमाण, हाती घेऊन टाळ खांद्यावरी विना आता मज म्हणा कोण करी. मला दोन गोष्टी सापडल्या, म्हणून स्त्री पुरुष समतेचा धागा मी तिथून पकडला आणि जातीभेदाच्या पलीकडच्या माणूसपणाकडे वळायला सुरुवात केली.